सफेद मुसळीचं जर पीक तुम्ही 1 एकर केलं तर साधारणपणे तुम्हाला यामध्ये 8 ते 9 लाख रुपये एकरी या ठिकाणी जर चांगल्या प्रकारे जर मेहनत केली तर साधारणतः 8 ते 9 लाख रुपयाचे उत्पादन तुम्हाला 3.5 ते 4 महिन्यामध्ये मिळू शकते. पारंपरिक शेतीला फाटा देऊन नवीन नवीन पिके घेण्याकडे माझा नेहमीच कल राहिलेला आहे. नमस्कार मित्रांनो, आपल्या विकास काळे या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा आपला विषय आहे सफेद मुसळी. तर आज आपण घनसोंगी तालुक्यातील एक शेतकऱ्याकडे आलेलो आहे. त्यांनी सफेद मुसळीची लागवड केलेली आहे. कारण या क्षेत्रामध्ये जायकवाडीचा डावा कालवा गेलेला आहे. इथे सगळं ऊसाचं क्षेत्र असताना यांनी सफेद मुसळीची लागवड केलेली आहे. तर आपण त्यांचा आधी परिचय करून घेऊ, त्यानंतर आपण सर्व त्यांना प्रश्न विचारू सफेद मुसळीबद्दल. तर नमस्कार शिंदे साहेब, आपल्या विकास काळे या चॅनलमध्ये आपल्या स्वागत आहे. तर तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की समज तुमचा परिचय करून द्या आता तुम्हाला सर्व प्रेक्षकांना. नमस्कार. नमस्कार. मी डॉक्टर सुनील अच्युतराव शिंदे, राहणार आरगडे गव्हाण, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना येथील शेतकरी असून पारंपरिक शेतीला फाटा देऊन नवीन नवीन पिके घेण्याकडे माझा नेहमीच कल राहिलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून मी यावर्षी सफेद मुसळी या पिकाची लागवड केलेली आहे. ठीक आहे. तर तुम्ही याच समज तुम्हाला कल्पना कशी सुचली भाऊ? समज इथं ऊसाचं क्षेत्र आहे, समज सफेद मुसळीचा तुम्ही अभ्यास कुठं केला, समज त्याची माहिती तुम्हाला कुठून मिळाली सफेद मुसळीबद्दल? मुळातच कसं आहे, आपला हा जो काही परिसर आहे हा संपूर्णपणे बारमाही सिंचनाचा भाग आहे. त्यामुळं लोक नगदी पीक म्हणून ऊसाकडे वळतात, परंतु ऊसातून उत्पादन येण्याचा कालावधी हा जवळपास 18 महिन्यांचा आहे आणि 18 महिने तुमच्या हातात पैसे जर येत नसतील तर मग शेती आणि इतर तुमचा चरितार्थ चालवणे अवघड होऊन बसते. त्यामुळे अल्पकालीन पिकं घ्यावी अशा अनुषंगाने मी बऱ्याचदा शोध घेतला, वेगवेगळ्या ठिकाणी गेलो, माहिती घेतली आणि त्या माध्यमातून मला सफेद मुसळी आणि याही पेक्षा आत्मा विभाग आणि कलेक्टर ऑफिस यांच्या कार्यालयामध्ये एक परिसंवाद ठेवला होता आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगितले होते की त्यांनी सर्व शेतकऱ्याला आवाहन केलं की बाबा तुम्ही सफेद मुसळी या नाविन्यपूर्ण पिकाकडे वळावे आणि त्या गोष्टीचाही माझ्या मनावर परिणाम झाला आणि मी सफेद मुसळी लागवड करण्याचं ठरवलं. सर, तुम्ही ते सफेद मुसळीचं जे बियाणं आहे ते कुठून आणलं भाऊ? शेतकऱ्यासाठी सांगा एकदा. मुळातच आता आपल्या परिसरामध्ये किंवा जालना जिल्ह्यामध्ये सफेद मुसळीची लागवड कुणाकडेच नसल्यामुळे आम्हाला थोडीशी अडचण आणि थोडेसे जास्त प्रयत्न करावे लागले बियाणे मिळवण्यामध्ये. तर या अनुषंगाने आमच्या प्रयत्नामधून आम्हाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये संग्रामपूर तालुका या ठिकाणी एक मध्य प्रदेशच्या सीमेवर एक पळशी नावाचं छोटं गाव आहे. त्या ठिकाणी एक 20-22 वर्षापासून शेती करणारे एक शेतकरी आहेत, आमचे मित्रच आहेत ते. मग त्यांच्याशी आम्ही संपर्क केला आणि तिथून आम्हाला सफेद मुसळीच्या बियाणाची म्हणजेच कंद या ठिकाणी आम्हाला प्राप्त झाली. सर, या पिकाला हवामान कसं लागतं सर? तर मुळातच कुठलंही पीक नाविन्यपूर्ण पीक घेताना आपण आपल्या परिसरातील हवामान व इतर गोष्टीचा सुद्धा अभ्यास थोडाफार का होईना प्रमाणात केला पाहिजे. तर आपला जो परिसर आहे येथील परिसर उष्ण कटिबंधामधील हे असल्यामुळे बऱ्याचदा आता ज्यावेळेस आपण सफेद मुसळीची लागवड करतो तर याची हार्वेस्टिंग साधारणतः ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात असते. त्यावेळेस आपण त्याला म्हणतो हत्तीच्या महिन्यातलं ऊन. तर त्या महिन्यामध्ये याची वाळवण क्षमता ही आपल्याला करावी लागते. म्हणून आपल्याकडील जे वातावरण आहे हे उष्ण आणि दमट स्वरूपाचं जे आहे या सफेद मुसळी पिकाला पुरेसं आहे किंवा पूरक आहे. सर, समज याला जमिनीची जी आहे ती कशी लागते? जमीन काळी लागते का भारी? कशी जमीन कशी लागते? साधारणपणे काळीच्या पेक्षा बी आपण त्याला म्हणतो लालसर किंवा मुरुम सदृश असणारी जमीन जी आहे, मुरमाड जमीन आपण त्याला म्हणतो. हलकी जमीन, हलकी व मध्यम स्वरूपाची, जेणेकरून पाणी निचरा होणारी जमीन यासाठी पोषक आहे किंवा ती जमीन या सफेद मुसळी पिकाला मात्र चांगल्या प्रकारे आवश्यक आहे. सर, तुम्ही या सफेद मुसळीला पाणी व्यवस्थापन कसं करता तुम्ही? समज आता बघा, या ठिकाणी तुम्ही आपण बघू शकता की व्हिडिओमध्ये या ठिकाणी तुषार सिंचन आम्ही या ठिकाणी उपयोग केलेला आहे. तर तुषार सिंचन आणि ठिबक सिंचन या दोन्ही पद्धतीचा आपण अवलंब केला तरी चालते, परंतु पाठ पद्धतीने पाणी देऊ नये असं आमचा वैयक्तिक आमचा अनुभव आहे. कारण की ठिबक सिंचन किंवा तुषार सिंचन किंवा आपण ज्याला रेन पाईप म्हणतो, या तिन्ही पद्धतीचा तुम्ही पाणी देण्यासाठी किंवा सिंचन करण्यासाठी उपयोग करू शकता. सर, तुम्ही सफेद मुसळीला आता खत व्यवस्थापन याचं कसं करता नेमकं? मुळातच आता आमचा असा प्रयत्न राहील की रासायनिक शेतीला फाटा देऊन पारंपरिक शेतीला फाटा देऊन आम्हाला
सेंद्रिय शेतीकडे वळायचं आहे. हम्म. म्हणून अद्यापर्यंत ही जी काही वाढ आपल्याला दिसत आहे, आता सध्या आम्ही या अवस्थेपर्यंत साधारणतः याची लागवड 9 ते 10 9 ते 11 या 2 दिवसा 9 ते 11 जून या 2 दिवसामध्ये केलेली आहे. आता जवळपास 1 महिन्याचा कालावधी या ठिकाणी होतो आहे. याला कसल्याही प्रकारचं रासायनिक खताचा अवलंब न करता आम्ही आमच्या घरच्या देशी गाईचे गोमूत्र, शेण आणि इतर तत्सम पदार्थ, गूळ व ताक वापरून जीवामृत आणि गोकृपा अमृत या 2 गोष्टीचा अवलंब केला व ते तुषार सिंचनाच्या माध्यमातून याला स्प्रे दिलेला आहे आणि व त्या माध्यमातून याची आतापर्यंत एक चांगल्या प्रकारे वाढ झालेली आहे. अतिशय चांगल्या प्रकारे शेती करतायत. आता इथं सगळे केमिकल युक्त सगळे शेती करीत आहेत रासायनिकचा, तरी हे यांचे इथं नवीन प्रयोग घेऊन बी हे इथं ऑर्गॅनिक जे फर्टिलायझर आहे, म्हणजे जे गावरान आपल्या इकडे जे खत आहेत त्याचा यूज करून चांगलं उत्पन्न घेत आहे कमी खर्चामध्ये. सर, याची पूर्व मशागत या पिकाची तुम्ही कशी केली सुरुवातीची? सुरुवातीला आम्ही या लागवडीच्या क्षेत्रामध्ये नांगरट करून घेतलेली आहे व त्यानंतर याला 2 पाया घातलेल्या आहेत व गादी वाफे साधारणपणे 3 फुटाचे आम्ही या ठिकाणी गादी वाफे तयार केलेले आहेत आणि मध्यंतरी एक साधारणतः 1 फुटाचे अंतर, जेणेकरून पाणी निचरा होण्यासाठी अशा प्रकारे याची गादी वाफे तयार करून घेतलेले आहेत. सर, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा. तुम्ही बियाणं आणलं बाबा, पण बियाण्यासाठी आणि पूर्व मशागतीसाठी या टोटल खर्च सुरुवातीला किती आला तुम्हाला? आता साधारणतः आपण आता आम्ही 10 गुंठ्यामध्ये लागवड केलेली आहे, त्यामुळे आम्हाला या 10 गुंठ्याकरता एकच क्विंटल बियाणे लागले की ज्याची किंमत 35,000 रुपये आहे. 35. व नांगरट व इतर तत्सम ज्या गोष्टी आहेत, साधारणतः ह्या गोष्टी आपण लागवडीचा खर्च जो ज्या महिला आपण या ठिकाणी लागवडीसाठी आणल्या होत्या, साधारणपणे हा एकूण खर्च आहे जवळपास 6,000 रुपये. तर साधारणपणे 35 आणि ते 6 एक 41,000 पर्यंत आपल्याला 10 गुंठ्यापर्यंत 10 गुंठ्यासाठी खर्च अपेक्षित आहे. सर, तुम्हाला याचं उत्पन्न किती येईल, किती अपेक्षा तुमची, समज उत्पन्न किती येईल तुमचा अंदाज एक? आता तर या 10 गुंठ्याच्या क्षेत्रामधून सफेद मुसळी आपण जी काही 1 क्विंटल बियाण्याची लागवड केली आहे, तर हार्वेस्टिंग करताना वाळवण केलेली जी काही क्षमता आहे, तर साधारणपणे आम्हाला 4 ते 5 क्विंटल बियाण्याची म्हणजे उत्पादन होण्याची अपेक्षा आहे व त्याचा भाव जर 70,000 रुपये लागला तर साधारणतः 3 ते 3.5 लाख रुपये आम्हाला या ठिकाणी निव्वळ नफा मिळावा किंवा मिळेल अशी आमची अपेक्षा आहे. पहा शेतकऱ्यांनो, 10 गुंठे 3 ते 3.5 लाखापर्यंत उत्पन्न तुम्हाला या जे पीक आहे सफेद मुसळीतून तुम्हाला मिळू शकतं. सर, याचे काही औषधी गुणधर्म तुम्हाला माहित असतील तर ते प्रेक्षकांना सांगा आपल्या. मुळातच नाविन्यपूर्ण पीक या अंतर्गत ही सफेद मुसळी आहे. प्राचीन आयुर्वेदामध्ये अतिशय औषधी वनस्पती म्हणून याला खूप महत्वपूर्ण स्थान मिळालेलं आहे. परंतु हल्ली आपण नगदी पिकाच्या धावपळी मागे अशा प्राचीन पिकांकडे वळत नाहीत. आता मुळात ही सफेद मुसळीचे औषधी गुणधर्म असे आहेत की याने तुमची पचन क्षमता वाढते, ऊर्जा क्षमता वाढते, त्याप्रमाणे आपण प्रजनन क्षमतेला मदत करते व तसेच शुक्राणूंची वाढ व त्यांचा दर्जा सुधारण्यामध्ये आपण त्याला ते फर्टिलायझेशन म्हणतो आपण. तर शुक्राणूंची वाढ आणि दर्जा सुधारण्यामध्ये सुद्धा या सफेद मुसळीच्या जे काही कंद आहेत यांचा फार मोठा उपयोग होतो. त्यामुळे प्राचीन आयुर्वेदामध्ये बऱ्याचदा मात्र याचा उपयोग झालेला आपल्याला आढळून येतो. तुम्ही आपल्या प्रेक्षकांना, म्हणजे आपले जे पाहतात शेतकरी, त्यांच्यासाठी काही संदेश द्याल का? मुळातच बघा, आता जग हे खूप धावपळीनं किंवा स्पर्धेच्या युगामध्ये आता आपण जर ऊसासारखे पीक, ठीक आहे, मान्य आहे, नगदी पीक आहे, चांगले आहे, परंतु कालावधी दीर्घ कालावधी आहे. 18 महिन्यापर्यंत वाढ पाहण्यापेक्षा 18 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला अशा प्रकारचे 3-4 पिकं घेता येतात आणि ऊसाचं उत्पादन एकरी 50,000 ते 60,000 रुपये तुम्हाला निव्वळ नफा मिळू शकतो. परंतु सफेद मुसळीचं जर पीक तुम्ही 1 एकर केलं तर साधारणपणे तुम्हाला यामध्ये 8 ते 9 लाख रुपये एकरी या ठिकाणी जर चांगल्या प्रकारे जर मेहनत केली तर साधारणतः 8 ते 9 लाख रुपयाचे उत्पादन तुम्हाला 3.5 ते 4 महिन्यामध्ये मिळू शकते. म्हणून त्यामुळे मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करेल की आपण पारंपरिक पिकाला फाटा देऊन अशा प्रकारे सफेद मुसळी व इतर तत्सम नाविन्यपूर्ण पिकांचा अवलंब करून आपल्या जीवनामध्ये समृद्धी आणावी. ठीक आहे. खूपच त्यांनी असे लागवडीपासून तर त्याच्या गुणधर्मापर्यंत इतके डिटेल मध्ये जाऊन त्यांनी सफेद मुसळीचे सफेद अभ्यास केलेला आहे. त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल. आणि कसं व्यवस्थापन, काय आणखीन काय तुमचे मनात जे प्रश्न असतील ते आम्ही तुम्हाला कमेंट मध्ये त्यांचा नंबर देऊ, तुम्ही प्रत्यक्ष त्यांना कॉल करून विचारू शकता. आणि तुम्ही प्रत्येक पीक घेण्या अगोदर पूर्ण डिटेल मध्ये त्याची माहिती काढावं, कारण यांनी एकदम
चांगल्या प्रकारे त्याच्या औषधी गुणधर्मापर्यंत ते हम्म, पोहोचलेले आहेत. म्हणजे आता शेतकरी खूप म्हणजे शेतकरी हा काय अडाणी राहिलेला नाही, एकदम सुशिक्षित वर्ग असा शेतकरी झालेला आहे, जो पूर्ण मुळापर्यंत जाऊन पिकाची एकदम त्याच्या काय काय गुणधर्म आहेत इथपर्यंत त्यांनी माहिती काढण्यास आता शेतकऱ्यांनी चालू केलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग राबवून प्रगती हा करून घ्यावी अशी आमची इच्छा आहे. आणि अशा प्रकारे आजची माहिती होती आणि अशीच माहिती, महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, कारण अशी माहिती आम्ही टाकली की ती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचन. तर धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद शिंदे साहेब. धन्यवाद.